दौऱ्यावर नक्कीच आहे, परंतु आमचे विधिमंडळातील सहकारी शेखर निकम साहेबांच्या घरातलं जे लग्न होतं त्या लग्नासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हा राजकारण विरहित कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी देखील उपस्थित आहेत. पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित आहे. रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलंय. 1 मे पर्यंत पूर्ण धावपट्टी आणि टर्मिनल हे उड्डाणासाठी सज्ज होईल आणि त्याच्या पुढच्या काही कालावधीमध्ये सर्व्हिस फ्लाईट सुरू होतील. शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर प्रकल्प आहे. जसं समृद्धी महामार्ग होता तसा शक्तीपीठ प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते शासन म्हणून आम्ही नक्की दूर करू, हीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींची भावना आहे आणि ज्यांच्याकडे हा विभाग आहे MSRDC त्या एकनाथ शिंदे साहेबांची देखील हीच भावना आहे. तुमच्या स्टेटसची जोरदार चर्चा झाली. काय होतं स्टेटस? त्याच्यामध्ये मी काय जनतेच्या मनातलं जे आहे ते मी स्टेटस ठेवलं आहे. मी काय ठेवलं होतं की मैत्री टिकवणं आणि मैत्री टिकवण्यामुळं अनेकांचा जळफळाट होतो हा त्याचा मतितार्थ होता आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आजच्या ऑप्शनच्या शिवसेनेच्या तिकिटातनं आला असेल. त्याच्यामुळं सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मनसे आणि UBTची जी युती झालेली आहे ही फक्त दाखवायला आहे. राजसाहेब हे भावनिक आहेत आणि मनसेच्या पाठीमध्ये UBT खंजीर खुपसल्याशिवाय राहणार नाही हे माझं 2 महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट होतं. म्हणूनच मनसेचे 6 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यांचा प्रचार UBTनं किती केला आहे हे स्वतः मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे. रिझल्ट नंतरच साबित झालं ना. रिझल्ट नंतरच 65 UBTच्या आल्या आणि 6 मनसेच्या आल्या. याचा अर्थ कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला हे राजसाहेबांनी ओळखलेलं आहे. आज तुमचे जुने मित्र म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक या लग्नाआधी ते भेटले, त्यांच्याशी गप्पा रंगल्या होत्या. तुमच्या कॉलेजचे मित्र असं तुम्ही म्हणाल नाही, काय सांगता? वैभव नाईक हे तुम्हाला कदाचित वाटत असेल की माझे राजकीय मित्र आहेत. ते माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत. आम्ही एकत्र कॉलेजला कोल्हापूरमध्ये होतो आणि त्याच्यामुळं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री आहे आणि ती मैत्री आम्ही कधीही राजकारणात आणली नाही, परंतु आम्ही एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सामील असतो. हाच आदर्श अनेकांनी घेणं गरजेचं आहे. त्याला कोणी राजकीय स्पर्श करू नका. आम्ही जेवायला एकत्र बसलो म्हणजे ते काय आमच्या शिवसेना पक्षामध्ये आले अशातला भाग नाही. ही राजकीय संस्कृती आहे. ही मैत्री जर असेल तर ती जपायची असतात, संबंध जपायचे असतात. सर तुम्ही असं नाही आले तर स्वागतच आहे ना, का नाही? तुम्ही मगाशी असं म्हणाला की बरोबर असतात तर संधीचं सोनं झालं असतं, असं कधी मगाशी बोलत नाही. मी असं म्हटलं नाही. ते उन्हामध्ये उभे होते. त्यांना मी सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत आला असतात तर कायमस्वरूपी तुमच्या डोक्यावर सावली राहिली असती. त्यांनी स्वतः त्याचा खुलासा केला की ते म्हणाले की उदय सामंत जे बोलला ते बरोबर आहे. सामंतांचा नेमका इरादा काय? सामंतांचा नेमका इरादा काय? मी म्हणून सांगितलं जेवायला आम्ही एकत्र होतो आणि प्रवेशाची चर्चा काय अशी मोदक खाताना किंवा पुरणपोळी खाताना होत नाही. त्याला वेगळी बैठक करावी लागते. वेळ लागली तर आम्ही बैठक करू. शेवटचा प्रश्न आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या विरोधात आज सुद्धा आंदोलन सुरू आहे. काल या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष गेले पण तिकडे फिरकले पण नाही. काय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम त्या ठिकाणी येऊन गेले पण तिकडे फिरकले. सिद्धेश कदम येऊन गेले हे मला माहीत पण नाही, परंतु माझी पालकमंत्री म्हणून भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की का लोक समजून घेत नाहीत मला अजून कळलेलं नाही. आणि जे आंदोलन करतायत त्यांना जर माझ्यावर बैठक पाहिजे असेल, मी त्यांना भेटायचं असेल तरी पण भेटू शकतो. की PFAS बनवण्याचा उपक्रम जर त्या कंपनीमध्ये सुरू केला गेला आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञांनी सल्ला दिला तर त्याला बॅन करायला तयार आहोत असं मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एवढं आंदोलनाच्या बाबतीतली जी काही भूमिका होते तरी पालकमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे. ऑलरेडी मी निर्णय घेतलाय. आघाडीमध्ये उमेदवार द्यायचा सुरू झालेली पार्लमेंट उद्धव ठाकरे म्हणतात, तिकडे शरद पवार त्यांचा पक्ष म्हणतोय, तिकडे काँग्रेस पण म्हणते. महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे बघण्याचा आम्हाला काय उपयोग पण नाही. त्यांचे आमदार किती आहेत हे देखील तुम्हाला माहिती आहे. आम्ही 235 आहोत आणि इतर मधले देखील आमदार आमच्यासोबत आहेत. त्याच्यामुळं आम्ही ठरवू ते राज्यसभेचे खासदार निवडून जाणार आहेत आणि त्याच्यासाठी महायुतीमध्ये एकमत आहे. साहेब गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा वाद आता वाढत चालला, त्याच्यावरती काय स्टेटमेंट करणार? आता काय बोललेत का परत? चालू होतं नाही, काल नाही, 3-4 दिवसापूर्वीपर्यंत झालं होतं. लक्ष्मी ऑर्गॅनिक मध्ये
फिफाचं प्रोडक्शन सुरू आहे असं असल्याचं पत्र आंदोलनकर्त्यांना दिलं गेलेलं आहे. कोणी दिलं? कंपनी गेलेली आहे. मी मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं, ते जर पत्र कंपनीनं त्यांना दिलं असेल तर पालकमंत्री म्हणून माझ्याकडे द्या ना. तसं अहवाल आलाय का? मी तेच सांगतो, अहवालानंतरचा विषय. आता तुम्ही काय सांगितलं, त्यांच्याकडे PFAS बनवण्याचं पत्र आलंय, पण ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनी माझ्याकडे ते PFAS बनवण्याचं पत्र द्यावं. तात्काळ कार्यवाही करण्याची भूमिका आम्ही घेऊ ना, पण नुसती चर्चा करून काय उपयोग आहे? कोकणातल्या आंबा उत्पादनाचा प्रश्न मोठा आहे. काल अभिशुद्धी सुद्धा देवगडमध्ये आलेली होती. आंबा व्यापाऱ्यांना की आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंबा बागायतदारांची कालच मी रत्नागिरीमध्ये बैठक घेतली. त्याच्यामध्ये खरोखरच आंबा बागायतदारांचं प्रचंड मोठ्या पद्धतीनं नुकसान झालंय. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कोकण आयुक्तांना त्याचा सर्व्हे करण्याचा आदेश मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलाय. त्याचं नुकसान नक्की किती झालंय, कशा पद्धतीचं नुकसान आहे याचा अहवाल येईल. कृषी विद्यापीठ त्याच्यावर अभ्यास करेल आणि तो अहवाल शासनाकडे जाईल आणि या अधिवेशनामध्ये किंवा अन्य मार्गातनं आपल्या आंबा बागायतदारांना मदत झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका राहील.